होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवरती मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं धडाकेबाज कारवाई करत 2 दिवसांमध्ये जवळपास 17,000हून अधिक वाहन चालकांवरती कारवाई केलेली आहे। वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या या वाहन चालकांवरती ही सगळी कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि ही सगळी कारवाई दंडात्मक पद्धतीने करण्यात आलेली आहे। जवळपास 17,000हून अधिक जणांवरती दंडात्मक कारवाई करून जवळपास 1,79,00,000 रुपयांचा दंड जो आहे तो मुंबई पोलिसांनी आकारलेला आहे। त्यामुळे 13 तारखेला आणि 14 तारखेला ज्यावेळी होळी आणि धुलीवंदनाचं सेलिब्रेशन ठिकठिकाणी होत होतं त्यावेळेला मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेनं अनेक ठिकाणी नाकाबंदी केलेली होती आणि सगळ्या गाड्यांची तपासणी केली। या दरम्यान जे वाहतुकीचे नियम मोडत होते त्या सगळ्यांवरती ही कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। कालच्या 2 दिवसांमध्ये 17,495 जणांवरती चलन जे आहे ते लावण्यात आलेलं आहे आणि या चलनाच्या माध्यमातून 1,79,00,000 रुपयांचा दंड जो आहे तो चालकांना ठोठावण्यात आला आहे। यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची ही कारवाई आहे। या दरम्यान जवळपास आपण पाहतो की दारू पिऊन जे मद्यपी गाडी चालवत होते त्या 183 जणांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। तर विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या 4,949 जणांवरती कारवाई करण्यात आली। वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जवळपास 4,000 जणांवर तर सिग्नल तोडल्याप्रकरणी जवळपास 2,000 जणांवरती दंडात्मक कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दुचाकी ज्या आहेत त्या दुचाकींवरती ट्रिपल सीट जे वाहनधारक होते त्यांच्यावरती 425 जणांवरती ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि नो एंट्रीमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी 992 जणांवरती दंड जो आहे तो आकारण्यात आलेला आहे। त्यामुळे 2 दिवसांमध्ये ठिकठिकाणी जे काही नाकाबंदी मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागानं लावलेले होते त्या दरम्यान जे लोक वाहतुकीचे नियम मोडताना आढळले त्या सगळ्या जणांवरती दंडात्मक कारवाई करण्यासाठी जे चलन असतात ते चलन आकारण्यात आलेले आहेत आणि या चलनाच्या माध्यमातून मागच्या 2 दिवसांमध्ये मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागानं 1,79,00,000 रुपयांचा दंड जो आहे तो ठोठावलेला आहे। त्यामुळे या सगळ्या दंडाची जी काही रिकव्हरी आहे ती त्या काळात होईल। मात्र या 2 दिवसांमध्ये ज्या वाहनधारकांनी नियम मोडून आपला उन्माद दाखवला त्या सगळ्यांवरती ही कारवाई जी आहे ती मुंबई पोलिसांनी केल्याचं आपल्या परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे। कॅमेरामॅन योगेश सोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।